नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, संध्याकाळचे साधारण 4:30 झालेत आणि आपण आलोय समुद्रावरती. गरवणार पण आहोत, मस्तपैकी कुकिंग पण करणार आहोत. बरीच मंडळी आहे आज, तर असंच मजाकमध्ये आलोय. इकडे तिकडे फिरायला जायचं तर बोललो समुद्रावर जाऊया, फिशिंग पण करायची होती. पण आलो इकडे ना, तर हवा खूप आहे. आता ही हवा थोडीशी संध्याकाळ झाल्याच्या नंतर कमी झाली तर ठीक आहे, नाहीतर फिशिंगचं जरा प्लॅन फसणार आहे. हा बघा, हा असा नजारा. हवा खूप आहे, खूप हवा आहे. ही मंडळी बघा आपली किती आहे. मला वाटतं जवळजवळ 1 2 3 8 आणि मी 1 9 9 जण आहोत आपण सर्व. संधू पुढना उतरो या. मग ही बघा, ही एवढी मंडळी मस्तपैकी जेवण वगैरे बनवूया आज समुद्रावर. आज थोडासा टाईम होता. समुद्रावरती मित्रांनो कुकिंग करायची म्हटल्यावर पाणी हा मोठा विषय असतो, त्याच्यामुळे आपण जास्त व्हाळात जातो. तर अक्षयने पाणी घेतला, बिल्डर आणलेलो म्हणून बरा झाला. हा तिकडं वाटा आहे ते कोपऱ्यात. माका वाटतं मित्रांनो ना, ह्या खडपावर परत जाऊया. ब्ल्यूलँड कोपऱ्या लागतात आज, काय बघूया परत संध्याकाळी. पण हवा आहे ना, कास्टिंग नाही होणार लांब. इम्पोस्टर आपलं लांब, कास्टिंग नाही होणार. 10 ग्रॅम 14 ग्रॅमचं जास्त लांब, तरी पण ट्राय करूया. मंडळी जास्त असली ना की सामान जास्त असलं तरी चालता. इकडे जागा कशी माहिती आहे, जरा चांगली आहे. म्हणजे फिशिंग करायला पण जागा चांगली आहे आणि कातळ आहे मोकळं पूर्ण, त्याच्यामुळे मग इकडे आलो. बघूया आता फिशिंग करायचा प्लॅन कसा विषय बघूया, कारण वारा खूप आहे. हवा असली ना लाईन इकडे तिकडे मारते. तर इकडे जाम मंडळी आहे. भावेश आहे इकडे, हर्ष आहे, संदेश गुरव आहे, संधू आहे, बाबू आहे. कसं माहिती आहे, बरीचशी मंडळी अशी आता होळीत जमा झाली आहे ना, सो बोललो चला मजा करूया जाऊन. हो, निशांत आहे. छोट्या माणसाने ॲक्च्युली आम्ही आणत नाही समुद्रावर वगैरे, पण ते जो मोठो माणूस आहे ना त्याच्यामुळे आणलेलो होते का. अक्षय आहे आपलो, आणि यो आहे, श्रवण आहे, यश आहे. आता बघूया, हे जास्त मासं काढीत ना ते का जास्त चिकन. मग तू मासो काढणार की नाही रे, मग तुका चिकन भेटणार नाही तरी आहे. तर बघूया मित्रांनो, मी काय करतो माहिती आहे, जरा सेटअप लावतो आधी एक आणि मारून बघतो लूर काय पकडता काय, कोकर बिकर. पाणी लय खाली गेलेलं आहे, सुकते आहे पूर्ण, जाम पाणी खाली गेलं आहे. ते त्या कोपऱ्यात जाऊन पण अर्थ नाही, ब्ल्यूलँड गोबऱ्या लागतात. तरी पण तर लागलं तरी बघू खवं लागतात काय तिकडं. शिसा बिसा आणला नाही ना घरना वाटता. होय, भावेशाकडे एक सेटअप दिलाय, तो बेट मारतोय रॉड वरती. बघूया आता काय काढतात. आता ब्ल्यूलँड घालतील आपल्या मजा म्हणून. तोड किती आहे मीटर, 25 ते 1 मीटर तरी आहे, नाही तर पुरणार नाही ते. समुद्रावर गरूचा एक्सपिरियन्स किती आहे तुका सांगा ती. पहिल्यांदाच आहे म्हणता. व्हाळात हवळं बिवळं गरूचा एक्सपिरियन्स आहे का. आज ब्ल्यूलँड गोब्रो काढीत तो चरचो बिरचो. आता सध्या ना बेटला मासे पण असे खास लागत नाही समुद्राकडे. चरचे बारीक बिरीक लागतात किंवा ब्ल्यूलँड गोबरा असं लागतं. पहिल्यांदा घरी बांधताय बघा, बाबू पण पहिल्यांदाच घरी बांधताय. सुटली नाही हे का नाही करी. मस्त वातावरण आहे. हा बघा, सूर्य जरा बराचसा वरती आहे. इकडे कसं माहिती आहे, मोकळं आहे पूर्ण. आहे बघा, तर इकडे कुकिंग करायला होईल, पण नंतर कुकिंग करूया आरामात. गॅस आहे आपल्याकडे, लवकर होईल. तर चला सेटअप लावला एक रॉडने, बघूया काय मारून. जिक प्लेट मारून बघतो, जरा जिक प्लेट मारून बघूया. इकडे छोटी कोकर वगैरे असेल तर चालेल, बघूया ट्राय करून. पाणी खूप खाली गेलंय, बरंच पाणी खाली गेलंय. हवा खूप आहे, ॲक्शन पण घेत नाही. ब्ल्यूलँड पण चालत आपल्या, ब्ल्यूलँड पण चालत. असला तरी मारून बघतो इकडं सिंकिंग. भेटला बांगडा, नाही तर बांगडा आणि टुना आणलाय.
ए काय ऐत्यात काय पकडतं श्रवण? आ ऐत्यात काय पकडतस? य कशात पण गरवतत बेकारत. य गरवी तुझं आताच दाखवले तुमका म्हणता ग्रीन क्रॅब त्याच्यात. बघ तरी कसलो ग्रीन क्रॅब खया खया ग्रीन क्रॅब. इकडे एक मासो कोणीतरी काढला ना ब्लू लाईन गोब्रो. हो बघा पहिलोच मासो चुकून काढला. अक्षन मग हा बाबूने काढला ब्लू लाईन गोब्रा. एकच नंबर वाटतंय. सूर्य पण खाली चाललाय आता, लाल लाल झालाय. पण हवा थोडीशी कमी झाली मगाचपेक्षा तरी. मासो लागत ना लागत जेवण तरी पण उद्या लवकर. एकदा पाणी भेटता की नाही. तर हा बघा इकडे मस्तपैकी एका कोपऱ्याला हवा जिकडे कमी लागते ना तिकडे गॅस ठेवलाय, भात ठेवलाय गॅसवरती. बाकीची मंडई काही नाही काही आहे. तो बघा तो भावेश आहे तिकडं. हो संधू बसलो इथं गरवत आहे. काहीतरी काढला ना श्रवणानं, काहीतरी काढला आणि तो बघा वाढताय. तो बघा खुशच आहे. काढलाय म्हणता काय ता ब्लू लाईन गोब्रो जसं तो वाटता. ब्लू लाईन गोब्रो खुश झालो मारणाचोच. तसलंच लागतात आता मासा जास्त इथंच लागतात. मग बघितलंय तिकडनं दाखवलंय. ठेवून देते का? दुसरो मासो आहे पडलो. हो बघा शाबास. तो अक्षय बघा तिकडे गरवता एकटोच. तो बघा एका वाटा तिकडे मोठा लागणार आहे. तो बघा तर मित्रांनो हो बघा भात झालो एकदम मस्तपैकी गरम गरम. अरे तर आता ना आम्ही कांदे वगैरे कापतो. चॉपिंग बोर्ड नाही आणला, ह्याच्यावरतीच कापतो आता गरम गरम ताटावरती. ह्यो म्हणता मी टॉमॅटो कापतोय, घरी पण कापतोय. मी आता कापतोय टॉमॅटो. आधी मी कांदा कापतोय नंतर टॉमॅटो कापतो. ओके. बाकीची मंडळी कशी माहिती आहे गरवता बिरवता. हो इकडे एक छोटो असिस्टंट आहे माझ्यासोबत. तो म्हणता आपण जेवण बनवूया. एका म्हटले गॅस संपत तर लाकडं आणूया वरना. आणली 2-4 लाकडं आणली इकडं. गॅस पुरणार आपला. गॅस पुरणार. पहिल्यांदा थोडेसे लूर मारले ना तेवढेच. त्याच्यानंतर गरवला नाही आहे बेटवरती अजिबात. आता जरा चिकन बनवतो आणि नंतर गरवायला जातो. मासे तर काय लागत नाहीत. ब्लू लाईन गोबरे लागले 2 फक्त. तर हा बघा कांदा कापलाय. मगाचपासून ना एका टॉमॅटो कापू जो होतो बोला कापत आता. सावकाश काप फक्त, बॉट कापू नको. तशी सूर्य एवढी धार नाही आहे तुझी बोटा कापतील एवढी. काप बरोबर काप. तू म्हणतस ना मी घरी कापताय तसंच काप एकदम. मग कांदो कशा नाही कापईत? डोले झुमतात. कितवीला आहे तू? 4थीत आहे. सुट्टी बरी दिली तुमका शिमग्याक. ए काय लागता की नाही? माका दगड लागतात सगळं खाली. अरे हो घरी यार 1 किलो सगळं दगड लागतात. आणि संधू विस्तो पेटून मेलो. विस्तो पण नाही त्या का पेटत आहे समुद्रावर. टॉमॅटो कापायला ना सुरीला धार पाहिजे चांगली, मग चांगलं कापतो. तर इकडे बघता हे चिकन आहे 3 किलो. मसाला घरूनच लावून आणलाय. ती बघा तिकडे बाकीची मंडळी दिसते तुम्हाला, ती गरवते अजून पण. तिकडे काय लागलं काय माहित नाही. तेल आहे एवढं वाटप पण आहे ना आपल्याकडे. खडा मसाला आहे. टाक मिरची पण.
वरना नको टाकू. वरणाला कुठं आधीच समजू असलो असिस्टंट आहे. ही लसूण, कांदा, थोडासा गॅस फास्ट करूया. पेटवला नरशन पेटवला. पेटू दे लाकडा टाक. हा टोमॅटो टाकूया. मसाले टाकूया. मिरची पावडर आहे, हळद आहे. चिकनला घरूनच मसाला लावून आणला ना ते बरं गेलं. आपण मॅरिनेट झालं मस्त. चिकनला जास्त वेळ मसाला लावून ठेवला ना की टेस्ट भारी वाटते. हा गरम मसाला, हा चिकन मसाला आहे. हे वाटण आहे. कांदा, टोमॅटो, लसूण, आलं तर सगळं आहे. आता सगळ्यांची भूक वाढत. ही बघ कसली ग्रेव्ही तयार झाली आहे. याच्यासोबत पण भात खाऊ येत आता भूक लागली त्याच्यामुळे. फायनली हे इकडे चिकन टाकूया. हे काय झालं ठेव आधी खाली ठेव. पाणी खाली ठेव. एवढ्यात नाही टाकूचा. हे थोडंसं पाणी टाकूया. पाहिजे तर नंतर टाकू. आता पाणी न सुटू दे, जरा गरम होऊ दे चिकन, मग पाणी सुटते. तर इकडे बघताय संधूने आणि हर्षने मस्तपैकी शेकोटी पेटवली. इकडे थंडी तर लागत नाही, गरम होता मारणाचा. आणि कशा बसलं येऊन काय कळत नाही. बांगडो वाजतात काय संधू? अरे बेकारच असतो मग. म्हणजे आमची मंडळी ना अशी पिकनिकला आल्यासारखी आहे. खै खै. बाकी टेक्निक काय लागला काय बघूयाच आपण लोकजण. हो इकडे यश बसलो तो टाइमपास करता. चिकन ठेवलाय तिकडे शिजेल. इकडे बघूया या काय काय कोणी कोणी पकडलं आणि काय. हे काय पकडलात? आ चरचो पकडला ना कुणीतरी. कुणी आईला चरचो पकडला नाही ना मित्रांनो. लयच मोठो बघा. साईज बघा काय बेकारच काढला. आवारलो तरी कसो ह्या सेटअपवर. हा रात म्हटलं सेटअपवर आवारलो बरोबर आहे त्या. मग आता पाणी भरला मित्रांनो बराचा बघा. लाटा बिटा मारूक लागले. हवा थोडीशी कमी झाली. अक्षय काय काढलं काय? कंटाळो इलो म्हणता. चिकन ठेवलं होणार आता. शिजवता बाकी शिजवता. आ नको वेळ अजून काय नाही काढा. एकाच्या तरी वाटणीचा मासा काढा साधारण. टोपात टाकू. हा ताच करूया. माका पण गरवूच आहे अजून. मी सेटअप लावून ठेवलं. लागलो होतो भाविशाक आता जस्ट. मासो पण सुटलो म्हणता. सुटलो ना. हाय म्हणता. हाय बघूया. बारका काहीतरी लालो तर नाही ना काढलंस. ब्लू लाईन गो ब्रो. हा चल ब्लू लाईन तर ब्लू लाईन. हा शाबास. काढून ठेव. तरी बघा ही आमची मंडळी दमली. मासे पकडून दमली. मासे किती पकडलात आधी खरं खरं सांगा. 4 ना 3 की 4? 4 भावेशने एक पकडला तिकडे मगाशी. 4 तर कसं माहिती आहे चिकन आमचं झालंय. भात पण झाला. आता जेवतो आम्ही. वाजले तुम्हाला सांगतो किती. 8 वाजले. 8 वाजताच जेवतो आता मस्तपैकी. बघा हा पुरेल ना बाबू. भात भरपूर होईल वाटतं. उरत पण बरा झाला. तांदूळ सगळं नाही टाकलेलो. भात आणि चिकन. मेनू दडवून ठेवलेलो दुसरं रे. तो बघ तिथं आहे. पाण्यात ठेवला जरा आहे. तो गरम आहे मारणा तो.
चमच येतो बा बाबू, चमच देते का? थांबा मित्रांनो, चिकन दाखवतो तुम्हाला. हा बघा लालच पाहिजे. चिकन बघा, कलर बघा, कलर डवळून दाखव. कलर बघा कसलो खतरनाक आलो आहे बघा. ग्रेव्हीवाला चिकन, रस्सो नाही जास्त ठेवलेलो. तर या मित्रांनो जेवायला या. ही बघा ही मंडळी बसली जेवायला. हर्ष वाढताय म्हणून जरा थांबलो मी. हर्षने मी एकदमच काय ती सुरुवात करतो. हो एकदमच काय ती सुरुवात करतो बोललो. हो रश्यावालो मॅना फक्त का रस्सो लागतं. मगाशी वाटीत काढून ठेवलेलो असतो. अळणी हा संधू मीठ घेता मेल्या संधू. मी बेकार मेल्या मीठ खायचं नसतं जास्त. तर या मित्रांनो जेवायला या मस्त पैकी बघा चिकन आणि भात. कसा मसाला आहे काय म्हणता. तर मित्रांनो जेवण वगैरे झालंय मस्तपैकी सुसाटमध्ये. आता जर इकडे आराम करूया. उजेड खूप आहेत. चंद्राचा उजेड एवढा आहे ना, एकदम क्लीन दिसतंय आजूबाजूला मस्तपैकी. भारी वाटतं पण समुद्राकडे असं बसायला पण भारी वाटतं. तर आता थोड्या वेळाने ना सुरुवात करूया मासे पकडायला. बघूया काय लागतं काय. तर इकडे बघताय हा खेकडा होता मगाशी. ग्रीन क्रॅब बोंबलत होते ना, हा खेकडा होता. बघा मस्तपैकी चांगली साईज आहे खेकड्याची. मस्तच भेटलो ना. चला मित्रांनो पॅकअप. एक खेकडा पकडला आणि मासे दाखवतो थांबा. ए मासे दाखवा रे काय काय पकडलात ते. 3 ब्लू लाईन गोबरे, एक चरचो 7.5 किलोचो भावेशान पकडला. आणि एक खेकडा. काय करतास काय खेकड्यात आता. खेकडा बांधताय संधू. एक्सपर्ट आहे रे, एक्सपर्ट आहे खेकडा बांधण्याचा संधू. हो चावून घेत, हो चावून घेत. हे का कर रहा है तू. काय कर असणार आवडत. तर चला मित्रांनो ही बघा सगळी मंडळी आली आपली वरती. आता कल्टी मारतोय. हो मजा आली आता पहिली वारी होती. हा ना, नंतर येऊया परत आपण मे मध्ये आला की सुट्टीला. तर मित्रांनो विषय काय माहिती आहे, वारा होता खूप. आपण आलो लवकर होतो पण वारं खूप होतं त्याच्यामुळे मासे काय लागले नाही. आणि ह्या सीझनला सध्या मासा बेटला कमीच लागतो. ब्लू लाईन वगैरे लागतात ह्या स्पॉटला साधारण तो 3-4 ब्लू लाईन काहीतरी काढला नाही टाइमपासमध्ये. आणि आता पाणी लई वाढला आहे. वारा कमी झाला तसा पाणी वाढवू लागला पण मजा आली. चला असंच टाइमपास म्हणून आलेलो होतो. तर आता हा व्हिडिओ इथेच एंड करूया. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.